पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। मोकाट श्वान व्यवस्थापनासाठी नवापूर नगर परिषदेचा उपक्रम। घनकचरा प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा सुरू। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांच्या उपस्थितीत मोकाट श्वान व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ। नागरिकांना दिलासा। नवापूर नगर परिषदेतर्फे शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। याच पार्श्वभूमीवर घनकचरा प्रकल्प परिसरात मोकाट श्वानासाठी विशेष सुविधा केंद्र उभारण्यात आले असून या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला। या केंद्रामध्ये श्वानांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी मजबूत व सुरक्षित पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली। तसेच त्यांच्या देखभाल, उपचार आणि निर्बीजीकरणासाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉल उभारण्यात आलाय। या हॉलमध्ये प्रशिक्षित पथकाच्या माध्यमातून श्वानांवर शस्त्रक्रिया, निर्बीजीकरण केली जाणार असून त्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामग्रीची उपलब्धता करून देण्यात आली आहे। या उपक्रमाचा शुभारंभ श्रीफळ फोडून व फीत कापून करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, नगरसेवक अल्तमस खाटीक, राजू आगडे तसेच नगर परिषदेचे कर्मचारी रमाकांत कदमबांडे, चेतन चव्हाण, राहुल बिराडे, प्रांजली गावित, सलीम पठाण आदी उपस्थित होते। या केंद्रात श्वानांचे अँटीरेबीज लसीकरण, आवश्यक औषधोपचार, नियमित अन्न पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था केली जाणार आहे। तसेच श्वानांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून त्यांना निरोगी ठेवण्यावर भर दिला जाणार आहे। उपचार पूर्ण झाल्यावर संबंधित श्वानांना त्यांच्या मूळ अधिवासात परत सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रात अडथळा येणार नाही। या उपक्रमामुळे शहरातील मोकाट श्वानांची संख्या टप्प्याटप्प्याने नियंत्रणात येईल। तसेच रेबीज सारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल। परिणामी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी सांगितले की घनकचरा प्रकल्प येथे उभारलेल्या सुविधांमुळे श्वानाचे शास्त्रोक्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन शक्य होणार आहे। नगर परिषद नागरिकांच्या सुरक्षेसोबत प्राणी संवर्धनालाही तितकेच महत्त्व देत असून हा उपक्रम त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे। नवापूर शहरातील नगरपालिका हद्दीमधील जे मोकाट श्वान म्हणजे कुत्रे जे आपल्या शहरात फिरत आहेत, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज नवापूर शहराने ही मोबाईल व्हॅन म्हणजे श्वान पकडण्यासाठी जी व्हॅन मागवलेली आहे, तिचा आज उद्घाटन आज शिवसाहेब, उपनगराध्यक्ष साहेब, नवापूर नगरपालिकेची टीम, आमचे नगरसेवकांची टीम यांच्या हस्ते झालेलं आहे। नवापूर शहरामध्ये जे मोकाट श्वान कुत्रे फिरत आहेत त्यांना पकडून इथं या कचरा डेपोच्या इथं ठेवण्यात येणार आहे। त्यांना अँटीरॅबिजची लस देऊन त्यांना थोडंसं शांत केलं जाईल आणि त्यानंतर त्यांचं ऑपरेशन करून त्यांच्यामध्ये जी आक्रमकता असते ती बरीचशी कमी होईल आणि त्याच्यानुसार समजा गावात ते मोकाट अजून फिरलेही किंवा कुठं दिसलेही आणि तो चावा घेतला तर त्याचा काही इफेक्ट होणार नाही। म्हणून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी नवापूर नगरपालिका हद्दीतील जे कुत्रे आहेत ते पकडण्याचं काम आज दुपारपासून संध्याकाळपासून चालू होणार आहे आणि उद्यापासून नक्कीच नवापूर शहरामध्ये जे भटकते असलेले कुत्रे जिथे जिथं असतील प्रत्येक प्रभागात ही व्हॅन जाणार आहे आणि तिथून उचलून इथं हे आमचा जो कचरा डेपोचा शेड आहे या शेडमध्ये कोंडून त्यांच्यावरती पुढची प्रक्रिया केली जाणार आहे। म्हणून आम्ही नवापूर शहरात जे जे निवडणुकांमध्ये शब्द दिलेले होते ते एक मार्गी लावण्याचं काम ते करत आहे आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपल्याला दिसून येत आहे। नमस्कार। आत्ताच आदरणीय अध्यक्ष जयवंतदादा यांनी सांगितल्यानुसार आणि सर्वसामान्य नगरसेवक, उपनगराध्यक्ष नरूभाऊ आणि आपल्या आरोग्य विभागाच्या टीमसोबत आपण इथे डेपोवर आलो आहे। दादांनी सांगितल्यानुसार आपण हा जो ठेका आहे हा नंदुरबार येथील नव समाज बहुउद्देशीय संस्था यांना देण्यात आलेला आहे। 1 वर्षासाठी हा ठेका राहणार आहे। बऱ्याच दिवसापासून बॉडीचे प्रयत्न चालू होते परंतु टेंडर पूर्ण प्रोसेस होण्यात थोडा वेळ गेला। तरी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ही जी व्हॅन आहे, आता ह्या एजन्सीने नंदुरबार जिल्ह्यातील बाकी नगरपालिकांचे काम केले। ही व्हॅन आता इथे नवापुरात आली आहे। मग आता ही व्हॅन रोटेट होणार आहे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी।
परंतु इथे आपण कुत्र्यांचा निवारा शेडसुद्धा बनवलेले आहे, तेही तुम्हाला दाखवू. आणि दुसरं ऑपरेशन थिएटरची इथे सोय केलेली आहे, तिथे पाण्याचीही सोय राहणार आहे. जे कुत्रे पकडण्यात येतील आणि नागरिकांनासुद्धा मी आदरणीय अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने आवाहन करतो की ज्या एरियामध्ये जास्त अशा कुत्र्यांच्या समस्या असतील, म्हणजे ही गाडी तर पूर्ण शहरातलेच आपण करू, परंतु जिथे आक्रमक कुत्रे जास्त ठिकाणी असतील तर ते आमच्या आरोग्य विभागाला संपर्क करा किंवा त्या प्रभागातील आमचे सन्माननीय जे नगरसेवक आहे त्यांच्यापर्यंत लोकांनी कळवावे, जेणेकरून प्रायोरिटीने त्या भागातले कुत्रे उचलण्यात येतील. ते कुत्रे आणल्यानंतर या गाडींमध्ये पकडल्यानंतर मग ते इथे 3-4 दिवस ते ठेवण्यात येतात, त्यांचं निर्बीजीकरणाचं ऑपरेशन करण्यात येतं आणि त्यानंतर त्यांच्या इथे खाण्याची राहण्याची सोय पण इथेच केली जाते आणि त्यानंतर त्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. याच्यामुळे काय होईल की भविष्यात त्या प्राण्यांमध्ये रेबीजचा शिरकाव होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, नागरिकांनासुद्धा अचानक जर चावा घेतला आणि त्या कुत्र्याला जर लस असली तर मग त्यातून संक्रमण पण होणार नाही. तरी माझी नागरिकांना विनंती आहे की आपणसुद्धा जिथे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की नॉनव्हेज कुठेही असं फेकलं जातं, त्याच्यामुळे ते कुत्र्यांना ती चव लागली का ते आक्रमकता वाढते. त्याच्या असं कुठेही लोकांनी कचरा असा म्हणजे अन्नधान्य फेकू नका. आपण ज्या 2 जागा डिसाईड केलेल्या आहे त्या ठिकाणीच लोकांनी कुत्र्यांना हे फीड करायचं आहे, जेवण तिथे खाऊ घालायचं आहे. त्याच्या आज या नवीन उपक्रमची इथे सुरुवात झालेली आहे आणि लवकरच आपण शहरातले सर्वच जे कुत्रे आहेत त्यांच्यावर ऑपरेशन निर्बीजीकरण करून आणि त्यांना हे लस देण्याचं काम पूर्णत्वास नेणार आहे. तरी हा उपक्रम लवकर आपण पूर्ण करू असे तमाम नगरपालिकेच्या वतीने आपण शहरवासियांना हे करतोय, सूचित करतोय. धन्यवाद.